म्हणजे काय करशील? माझ्या मुलीला घराबाहेर काढशील नेहमीसारखं, की आता मलाच घराबाहेर काढणार आहेस? स्वानंदी काय आहे, हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो एक दिवस तुझा घात करणार आहे आणि त्या दिवशी मी स्वतः तुला हाताला धरून घराबाहेर हकलवेन. मी इथून कुठेच जाणार नाहीये. आणि काकू, मला अजिबात तुमची भीती नाही वाटत. पण तुम्हाला वाटते ना? पण तुमच्या आतमध्ये इतक्या गोष्टी आहेत की त्यातलं पटकन काहीतरी कोणासमोर तरी आलं तर त्याची केवढी भीती बाळगावी लागते ना तुम्हाला. त्यामुळे काकू, असं सतत मला धमक्या देण्यापेक्षा तुम्ही जरा स्वतःची कर्म सुधारा ना, म्हणजे तुमचंच भलं होईल त्याने. आलेच. ठीक आहात ना तुम्ही? खरं सांगायचं तर काही कळतच नाही मला. प्रचंड धक्का बसलाय मला. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की माझ्या बहिणीच्या बाबतीत ही अशी गोष्ट मला बघायला लागेल, अशी वेळ येईल तिच्यावर. आशिष असं का वागला असेल? म्हणजे अजूनही माझा विश्वासच बसत नाही जे घडलं त्याच्यावर. राजवाडे, हे सगळं खूप गंभीर आहे आणि आपल्याला अगदी खोलात जाऊन याची चौकशी करावी लागणार. चौकशी? हो, म्हणजे अर्पिता ताईंशी बोलायला हवं. आता मी बोलले असते, पण तुम्हाला माहिती आहे त्या माझ्याशी मोकळेपणाने नाही बोलणार. पण तुम्ही मोठे भाऊ या नात्याने त्यांच्याशी बोलू शकता, ते ऐकतील तुमचं. इनफॅक्ट आशिष, ते त्यांच्या मिस्टरांशी सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे माझं मन सांगतंय काहीतरी गडबड आहे. कारण एरवी इतका शांत असणारा माणूस हा असा अचानक एवढं नाही रिॲक्ट करणार. खरं सांगू का स्वानंदी, माझंच चुकलं. मी बळजबरीने अर्पिताला तिच्या सासरी पाठवलं होतं. मला असं वाटलं की तेव्हा ती आडमुठेपणा करते, पण तेव्हाच मी तिच्याशी शांतपणे बोललं पाहिजे होतं. म्हणजे आता असं मला वाटतं ना की मीच तिला या त्रासामध्ये ढकललं स्वतःहून. एक मिनिट, तुम्ही प्लीज स्वतःला दोष नका देऊ. असा कसा नको देऊ? अहो, आपल्याला त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटतं तेच आपण वागत असतो. हो, पण कदाचित त्यावेळेस असंच काहीतरी चालू असेल ना तिच्या घरामध्ये. म्हणजे मी हा विचारच नाही केला, म्हणून कदाचित ती सारखी बाहेर येत असेल, बरं वाटत असेल तिला इथे. आणि मी असं गृहीत धरलं की अर्पिताला तिच्या सासरी कुठलीही जबाबदारी घ्यायची नाहीये, म्हणून ती सतत माहेरी येते. खरंच मला असं वाटतं की आता माझंच चुकलंय. माझी बहीण अशी ढसाढसा रडत होती माझ्यासमोर. म्हणजे आशिष असं वागेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी पण. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की त्या दोघांशी बोला. त्याशिवाय काय झालंय हे नाही कळणार आहे आपल्याला. आणि माझं जर ऐकाल तर एकत्र नका बोलू. म्हणजे त्यांच्यात वाद झालाय ना आता, तर अर्पिता ताईंशी वेगळं बोला आणि आशिषना वेगळं भेटा आणि त्यांच्याशी बोला. अहो, पण आशिषशी जेव्हा भेटण्याचा बोलण्याचा विषय काढला तेव्हा अर्पिता काय म्हणाली ऐकलत ना तुम्ही? तिला हे काही नको आहे. खूप ट्रॉमामध्ये गेली आहे ती. हो, पण नाही नाही, मी बोलीन स्वानंदी, पण थोडा वेळ जाऊ दे. आत्ता ना ती खूप नाजूक मनस्थितीत आहे. आत्ता तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. उलट आत्ता जर मी बोललो ना तर त्याचा तिला खूप त्रास होईल. त्यापेक्षा जरा तिला सावरू दे, शांत होऊ दे. आत्ता कुठे रोहन आणि अधिराचं भांडण मिटलं होतं, मग मध्येच या अर्पिता ताईंच्या आयुष्यात काय वादळ उठलंय? मुळात त्यांनी काल त्या आशिषना दटावलं काय? माझं लक्ष होतं. म्हणजे असतील त्यांच्यात भांडणं, पण त्यात त्या छोट्याशा बाळाची काय चूक आहे? त्याच्यासाठी तरी दोघांनी एकत्र असायला हवं ना. 1 1 2 3 4 Done. 1 2 3 4 Done. मूर्ख कुठली, दिसत नाही का ग तुला? बघून चालता येत नाही?
डोळ्यांना पट्टी बांधली आहेस का? ओ नो, मस्त रील करत होते मी, पण आता सगळं खराब झालं. परत करावं लागेल रील. अहो मॅडम, पण मी इथून बाजूने जात होते. उलट उत्तर दे. हात नाही उगारायचा हा. राजवाड्यांनी सांगितलेलं आठवत आहे ना? मग ही मूर्ख बाई आमच्यामध्ये का आली? बघते कुठे, चालते कुठे? ती तिचं काम करत होती. तिने मुद्दाम धक्का नाही दिला येऊन. माणूस आहे ना, असं होऊ शकतं. हे दरवेळी असं माझ्याच बाबतीत कसं होतं? दरवेळी असं काही तुमच्या बाबतीत झाल्यावर टोकच का गाठायचं असतं तुम्हाला? आणि मुळात तुम्ही हे असं काहीतरी वागता ना, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला वावरताना माणसं मुळात घाबरलेली असतात, नर्वस असतात. ओके, म्हणजे माझंच चुकलं. असे तुला नेहमी माझंच चुकलेलं दिसतं, हो ना? तिच्यावर हात उगारणं हे चूकच होतं. आणि मुळात हात उगारावात एवढं काही झालेलंही नव्हतं. काय झालं होतं? धक्का लागला, हातातली वस्तू पडली. हे कुणाकडनंही होऊ शकतं, तुमच्याकडनंही होऊ शकतं. अर्पिता ताई, जाऊ दे ना, तुम्ही मूड नका खराब करू. हा, आपण एक काम करूया, तिकडे जाऊन करूया. हा, चलो आपण दुसरा व्हिडिओ करूया. या, कम कम कम, इथे करूया. हा, बरी आहेस तू? चल. 1 2 3